आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। अजाणसाठी आता भोंग्याचा वापर करू देण्याच्या परवानगीसाठी हायकोर्टात धाव। पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर 24 दर्ग्यांनी कोर्टात धाव घेतली आहे। न्यायालयाचे सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचेही आदेश। भुयारी मेट्रोची अग्निसुरक्षा तपासणी सुरू होणार। CMRS या पथकाला लवकरच बोलवणार। आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या स्थानकांच्या अग्निसुरक्षा तपासणीला सुरुवात। सिद्धिविनायक मंदिरात अंगारकीनिमित्त दर्शनासाठी विशेष व्यवस्था। मंदिरात कॅमेरा आणि लॅपटॉप घेऊन जाण्यास बंदी। सुरक्षेच्या कारणास्तव अग्निशामक दल तैनात। मेट्रो गोल्ड लाईनचा अहवाल शासनाला सादर। मुंबई विमानतळापासून नवी मुंबई विमानतळाला जोडणारा हा मार्ग दृष्टीपथात काही महिन्यातच मंजुरी मिळेल। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचा विश्वास। गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरत्या वीज जोडणीसाठी अर्ज करण्याचं बेस्टचं आवाहन। अर्ज www.bestundertaking.com या संकेतस्थळावर उपलब्ध। अर्ज ऑनलाईन भरून त्याची प्रिंटआउट संबंधित ग्राहक सेवा केंद्रात सादर करण्याचंही आवाहन। पुणे शहरातील 26 लाखांपैकी केवळ 5 लाख वाहनांना उच्च सुरक्षा पाटी। वाहनधारकांकडून थंड प्रतिसाद। मुदतवाढ मिळणार का याकडे आता लक्ष। पुणे ते नागपूर रेल्वेच्या अधिक फेऱ्या सोडण्याच्या निर्णयाचा या संदर्भात सखोल अभ्यास। तर 8, 10 तसंच 14 ते 17 या तारखेदरम्यान रेल्वेच्या 6 अधिकच्या फेऱ्या। सणावाराच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळेना। तर आतापर्यंत जवळपास 1854 विद्यार्थ्यांनी अर्ज केला। मात्र 981 विद्यार्थ्यांनाच प्रवेश। वसतिगृहाअभावी विद्यार्थ्यांची अडचण। मुळशी धरण परिसरात साकारलं जाणार मियावाकी परिसरातील या प्रकरणातील जंगल। जपानमधील अनोख्या पद्धतीचं अनुकरण पुण्याच्या मुळशी धरण परिसरात केलं जाणार। तर 47 एकरांवर 2,70,000 देशी वनस्पती लावल्या जाणार।